छत्रपती शिवाजी महाराजांचा। छत्रपती उल्हासनगर शहर शिवसेना संघटक सन्माननीय जयातीजी यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस हार आणि आजच्या कार्यक्रमात क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 231व्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात उल्हासनगर 5 गायकवाडपाडा येथे पार पडला। कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर जे मानकर, श्री कैलासभाई तेजी, भरत चोळेकर, जयताई तेजी, सागर तेजी, विश्वास सदाफुले, अजय जाधव, ज्ञानेश्वर साठे, रघुनाथजी खेळणार, भारतीय लहुजी सेना महिला आघाडी, मिनलताई रेड्डी, उषाताई दाखले, जयश्री मानकर, करिश्माताई चोळेकर, भारतीताई कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। आमचे युवा सेना नंतर गायनानंतर भाषण सारे कापू लागले थरा थरा गाव गुंडांचा त्यांनी असा जिरवला उन्माद, त्या गाव गुंडाचा त्यांनी असा जिरवला उन्माद। ढाल सावित्रीची झाला आमचा लहुजी वस्ताद, ढाल सावित्रीची झाला आमचा लहुजी वस्ताद। किंवा काही नाही, मी आपल्या घरात एक हाऊस वाईफ आहे आणि छोटस एक लहुजींच्या जीवनावरती मी तुम्हाला सर्वांना एक छोटस गाणं म्हणणार आहे बस। सावित्रीबाईंची विद्यार्थिनी पहिली, सावित्रीबाईंची विद्यार्थिनी पहिली, मिळाला पहिला मान, मिळाला पहिला मान, लहुजींची ही लेक लाडकी मुक्ताबाई गुणवान, लहुजींची ही लेक लाडकी मुक्ताबाई गुणवान। स्त्रिया म्हणून स्त्रियांना त्या शिक्षणाची बंदी, सावित्रीने पुढे होऊन तोडली तटबंदी, स्त्रिया म्हणून स्त्रियांना त्या शिक्षणाची बंदी, सावित्रीने पुढे होऊन तोडली तटबंदी, पुढे निघाली हिम्मत हो धरली, पुढे निघाली हिम्मत हो धरली, टिपीच घेऊन आना, टिपीच घेऊन आना, लहुजींची ही लेक लाडकी मुक्ताबाई गुणवान, लहुजींची ही लेक लाडकी मुक्ताबाई गुणवान। अण्णाभाऊ साठे स्मारक समिती अध्यक्ष आणि संस्थापक डॉक्टर जे मानकर साहेब हे देखील आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊ। पहिल्यांदा आज क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती गायकवाडपाडा परिसरामध्ये पार पडली आहे, तर काय सांगाल तुम्ही अनुयायांना, कशा पद्धतीने कार्यक्रम कराल यापुढे आणि काय अजेंडा असणार आहे? आज क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची 231वी जयंती, तसेच योगायोग म्हणजे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील यांची सुद्धा जयंती आहे। पंडित जवाहरलाल नेहरू यांची सुद्धा जयंती आहे। खऱ्या अर्थानं आज 3 महापुरुषांची जयंती आहे। पण आपण लहुजी साळवे या महापुरुषाची जयंती मोठ्या थाटामाटाने पहिल्यांदाच गायकवाड पाड्यात साजरी केली। त्यासाठी भारतीय लहुजी सेना आणि युवा लहुजी सेना यांच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आणि पहिल्यांदाच हा भव्यदिव्य कार्यक्रम गायकवाडपाडा परिसरात पार पडला। खूप मोठी रॅलीचे आयोजन झालं। माझे सहकारी कैलाशभाई तेजी आणि त्यांचे पुत्र युवा नेते सागर कैलास तेजी, आमचे विभाग प्रमुख भरत चोलेकर, त्यांच्या सहचारिणी करिश्मा चोळेकर,
माझी सहचारिणी जयश्रीताई मानकर या सर्वांनी महिलांपर्यंत चांगला संदेश पोहोचवला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या जयंतीनिमित्त हेच सांगायचं आहे की या प्रभागामध्ये क्रांतीची सुरुवात खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे होती, जी अजून झालेली नाही. कारण मतदार हा 80% या प्रभागामध्ये दलित आहे, पिछाडीवर असलेला वंचित असलेला समाज आहे. आणि राजा मात्र इथं एका विशिष्ट कुटुंबामध्ये जन्माला येतो, जे बाबासाहेबांना अजिबात अपेक्षित नव्हतं. जर राजा निवडून देण्याच्या प्रक्रियेमध्ये आमचा सहभाग आहे, तर आम्ही का म्हणून गुलामी पत्करतोय, का म्हणून आम्ही अशा हरवलेल्या नगरसेवकांना पुन्हा पुन्हा निवडून देतो, का आम्ही आमच्या प्रभागाच्या विकासाकडे दुर्लक्षित करतो, आणि का आमच्यातला आमच्या महापुरुषांना मानणारा, आमच्या महापुरुषांची जयंती साजरी करणारा नगरसेवक आम्ही निवडून देत नाही. खऱ्या अर्थाने हा प्रश्न या जयंती दिनी या जनतेसमोर, या महिलांसमोर, या भगिनींसमोर मी माझ्या भाषणातून प्रकट केलेला आहे. आणि सर्व महिलांनी या जयंतीनिमित्त शपथ घेतलेली आहे की येणारे सगळे तिन्ही नगरसेवक हे महापुरुषांना मानणारे असतील, जयंत्या साजरे करणारे असतील, किंवा त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करणारे असतील. त्यामुळे प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद गायकवाड पाड्यात मिळाला. माझे सहकारी रघुनाथ खैरनार, माझे सहकारी ज्ञानेश्वर साठे, विश्वास सदाफुले आणि खऱ्या अर्थाने या जयंती दिनी व्यक्त करतो. जय भीम, जय लवजी. काय तर उल्हासनगर महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुका आणि त्यासमोर असलेली ही क्रांतीची लढाई आणि क्रांतीची तयारी यावेळी दिसून येते. तर पुढील आपण कार्यकर्ते आहेत, म्हणजेच महाराष्ट्र उपाध्यक्ष आपल्यासोबत आहेत, विश्वासजी सदाफुले यांच्याकडे मी येणार आहे. काय सांगाल, नुकतीच तुमची नियुक्ती झाली आणि त्यानंतर लगेचच तुम्ही क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली. याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? जय लहुजी, जय भीम, जय शिवराय. आज या ठिकाणी माझी नियुक्ती झाल्यानंतर आम्ही ठरवलं की जे क्रांतीचे गुरु आहेत, ज्यांनी क्रांतिकारक घडवले, अशा महापुरुषाच्या जयंतीनिमित्तच या गायकवाडपाडा आणि उल्हासनगर शहरामध्ये परिवर्तनाची क्रांती करण्यासाठी आणि त्याची झलक दाखवण्यासाठी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्याच्या वतीनं जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि ही तर एक सुरुवात आहे, हे एक झाकी आहे. अजून थोडा पिक्चर बाकी आहे आणि हा पिक्चर तुम्हाला परिवर्तनाचा पिक्चर या संपूर्ण उल्हासनगरमध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या लोकांचं सत्ता या ठिकाणी येणार आहे, असा विश्वास मी या निमित्ताने देऊ इच्छितो. बौद्ध बांधवांना, मातंग समाजाला, धर्मकार समाजाला सर्वांना आवाहन करतो की बाबांनो, ही क्रांतीची सुरुवात ही तुमच्या खांद्यावर ठेवलेली आहे. तुमच्या भरोशावर, तुमच्या विश्वासावर आम्ही या ठिकाणी ताटमानाने या समाजामध्ये वावरत आहेत. आम्हाला ताकद द्या आणि ताकद देऊन एक क्रांती घडवा, एवढाच मी संदेश या ठिकाणी देऊ इच्छितो. जय भीम, जय लव. एकंदरीत काय तर उल्हासनगर महानगरपालिकेचे बिगुल वाजलेत आणि भारतीय लहुजी सेना देखील कंबर कसून कामाला लागली आहे. सोबतच सामाजिक कार्यकर्ते होरीलालजी गौतम आपल्या सोबत आहेत. यांच्याकडून उत्तर भारतीयांचं प्रतिनिधित्व ते करत आहेत आणि उल्हासनगर शहरामध्ये असून सुद्धा ते चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. याविषयीची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. क्या बताना चाहोगे भाई आप इस प्रोग्राम के बारे में? सबसे पहले आपके चैनल का धन्यवाद करता हूँ, दर्शकों का धन्यवाद करता हूँ, आपका धन्यवाद करता हूँ। और जो प्रोग्राम हुआ है, लहू जी साहब का जयंती थी, ये डॉक्टर साहब हैं और जो हैं ये अपने कैलाश भाई हैं, मतलब बहुत सारे लोग हैं। ये रियल में काफ़ी दिनों से मैं इनसे 15-20 वर्षों से जुड़ा हूँ, लेकिन जो क्रांति है, जो महापुरुषों के प्रति जो लगाव है, जो विचारधारा है, इनको ये पता है कि हमारे सारे महापुरुषों ने क्या किया है हमारे लिए, हमको कौन सा रास्ता चलना चाहिए। आज नगर सेवक तो हर कोई वो आ जाता है, ऐसा कोई बात नहीं है। पैसे दे के, कोई दबा करके, किसी को दबाया जाता है, किसी को
पैसा दे करके लाए, लेकिन वो क्या है, 4 दिन के लिए पैसा लेंगे, खाएंगे, उससे कोई मतलब नहीं। ऐसा अपना प्रतिनिधि चुनना चाहिए जो हमारे हर समस्याओं पे खड़ा रहे। कोई ना जातिवाद देख करके, ना प्रांतवाद देख करके, ना भेदभाव देख करके, हमारी सभी समस्याओं पे मतलब उनको आवाज़ उठाना चाहिए। हमको क्या चाहिए, हम गरीबों को, हमको तो खाली बस वही चाहिए ना, हमारे लिए पानी अच्छा मिले, शुद्ध पानी मिले और सफाई रहे, यही सारी चीज़ें हैं। और हमको क्या चाहिए, सब लोग आज के डेट में कमाते खाते हैं, लेकिन क्या है, हम लोग ऐसे आदमी को चुन के देते हैं कि हमारा नगर सेवक ऑफिस में बैठा रहता है, हम लोग बाहर जाते बोलते साफ नहीं है। तो कम से कम हमको ऐसा आदमी को चुन के देना है जो हमारी सब, हम जाएं तो हमारी आवाज़ को बुलंद करें और हमारी समस्याओं का समाधान निकालें। तभी ऐसा है, और वो व्यक्ति वही कर सकता है जो बहुजन विचारधारा से, फूले साहू पेरियार अम्बेडकरी विचारधारा से जो व्यक्ति जुड़ा है और जो व्यक्ति गरीबी से अमीरी तक गया है, वही हमारे लिए कर सकता है। एसी में रहने वाला हमारा कभी सुन नहीं सकता है। मैंने बहुत सारे नगर सेवक देखे हैं, 20 साल हो गया मुझे यहाँ, कि लोग खुद नगर नगर सेवक वो तब आते हैं जब उनकी ज़रूरत होती है, 5 साल, बाकी पूरे 5 साल वही लोग हमको गाली देते हैं। पूरे 5 साल वही लोग हमको गाली देते हैं, भले मुस्लिम समाज को हो या उत्तर भारतीय है या तो हमारे ही समाज के जो SC ST OBC के जो लोग हैं, उनको हमेशा गाली मिलती है। लेकिन मैं तो कहता हूँ आज 9 साल में तुमको मौका मिला है, ऐसा अपना नगर सेवक चुनो कि जो आपके साथ कंधे से कंधे मिला करके चले, अपने बहुजन विचारधारा को आगे बढ़ाए। अगर हम लोग सत्ता में रहेंगे तभी हमारे महापुरुषों की विचारधारा बढ़ेगी और हमारा धम्म भी बढ़ेगा, हमारा धम्म भी बढ़ेगा। ऐसे लोगों को चुन के लाना हमारा कर्तव्य है। ये बार बार मौका नहीं मिलेगा, 5 साल 9 साल तो बिता दिए हैं, लेकिन ये जो मौका आया है बहुत ही मतलब उत्सव की बात है। हम लोगों को, अच्छे लोगों को चुन के लाना चाहिए, मैं यही कहूँगा। बस जय भीम, नमो बुद्धाय, जय बहुजन समाज। सोबत भारतीय लहुजी सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष देखील उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून देखील या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज या ठिकाणी मी काही एवढं बोलणार नाही, परंतु आज या भारत देशाचे थोर क्रांतिकारक, क्रांतीवीर, क्रांतिपिता गुरु वस्ताद साळवे या महापुरुषांची आज 231वी जयंती आहे. या निमित्तानं या गायकवाड पाड्यामध्ये ज्या बी सर्व सन्माननीय व्यक्तींनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि या ठिकाणी खास करून महिलांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणे या ठिकाणी दिसून आली. तर मी भारतीय लहुजी सेनेचा प्रदेश कार्याध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी मी एवढा संदेश देतो की आज संपूर्ण महाराष्ट्रातून भारतीय लहुजी सेनेचे सेनाप्रमुख म्हणून ज्या आमचे नेते विजय रेड्डी साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर झुंजार अशा प्रकारचे विचार त्यांनी तरुणामध्ये पेरले, तीच धोरा आम्ही सोबत घेऊन त्यांच्या सहचारिणी सन्माननीय सेनाप्रमुख मिनलताई रेड्डी, तसेच आमच्या उषाताई दाखले बांद्रा प्रमुख आणि युवा लहुजी सेना प्रमुख रघुनाथजी खैरनार, ज्ञानेश्वरजी साठे कार्याध्यक्ष. आपल्यासोबत भारतीय लहुजी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव देखील आहेत. त्यांच्याकडून भारतीय लहुजी सेना कशा पद्धतीने कार्यरत आहे आणि कशा पद्धतीने काम करणार आहे याविषयीची जाणकारी जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने काम करणार? आज या ठिकाणी गायकवाड पाड्यामध्ये साहित्य या ठिकाणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची भव्य मोठी जयंती साजरी झाली आणि त्या जयंतीनिमित्ताने गायकवाड पाड्यातील सर्व महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी जेवढं सहकार्य केलं त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या या इलेक्शनमध्ये ज्या गायकवाड पाड्याला लागून डम्पिंग ग्राउंड आहे, त्या डम्पिंग ग्राउंड गेल्या 15 वर्षापासून या पूर्ण विभागाला त्रासलेला आहे. त्याच्यासाठी नवीन चांगले उमेदवार जे काम करणारे नगरसेवक असतील अशाच नगरसेवकाला आम्ही निवडून देऊ. कारण की जे समाजाचे जे काम करणारे नगरसेवक असेल हेच नगरसेवकाला भारतीय लहुजी सेना समर्थन करीन. आणि डम्पिंग ग्राउंड असून या पाण्याचा प्रश्न असेल ते सोडणारे नगरसेवकच आम्ही निवडून देणार. समाजाचे काम करणारे नगरसेवक निवडून देणार, इतर अनफड नगरसेवक निवडून देणार नाहीत. की भारतीय लहुजी सेनेचं स्वप्न आहे. आपल्यासोबत भारतीय युवा लहुजी सेनेचे युवा सेना प्रमुख देखील आहेत, रघुनाथजी खैरनार. यांना देखील मी विचारणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही आता ही सुरुवात तर केलेली आहे क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती करून, तर यापुढे काय अजेंडा असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहोत किंवा लहुजी सेना कशा पद्धतीने कार्यरत राहणार आहे? मी सर्वप्रथम
आमच्या भारतीय लौजी सेनाच्या सेनाप्रमुख मिनलताई रेड्डी यांनी आमच्या रेड्डी साहेबांचं जे तत्व आहे तेच चालवता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की खऱ्या अर्थानं गुलामीमुक्त आपण झालं पाहिजे. आणि जी इथं आज जी व्यवस्था आहे गुलामीसारखी आहे. कारण आमच्या ह्या 20 नंबर पॅनलमध्ये पाण्याची तपलीक असेल, रोडाची रस्त्याची तपलीक असेल, या अशी तपलीक आम्ही बघितल्यानंतर भारतीय लौजी सेनाच्या वतीने आम्ही एक आव्हान देतो की आम्ही खऱ्या अर्थानं या गोरगरीब या जनतेकरताना आमच्या ह्याच अशाच गोरगरिबांमध्ये पाण्याची तपलीक किंवा रोडाची तपलीक आज आम्ही पाहतो. कुठलेही नगरसेवक असेल, महापौर असेल, नगराध्यक्ष असतील, यांच्या घराच्या आजूबाजूला पाणीच पाणी असतं. आणि आमची मेन लाईन या उल्हासनगरमध्ये जाताना गायकवाड पाड्यातूनच जाते, तरी हा पाण्याचा प्रश्न हा सुटत नाही. म्हणून भारतीय लौजी सेना काही दिवसापासून काही इथल्या काही कार्यकर्त्यांनी उपोषण लावलं आणि त्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देताना सांगितलं की भारतीय लौजी सेना ही तुमच्या हमेशा पाठीशी राहील. म्हणून आज खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा इथं लौजी साळवेंची जयंती याच्याकरता घेतली की आम्ही सुद्धा आज या तळागाळातल्या लोकांकरताना भारतीय लौजी सेना पहिल्यांदाच या एरियामध्ये आम्ही कार्यक्रम लावला आणि ताईला हात जोडून विनंती केली विमलताई रेड्डी यांना की आपण इथं उपस्थित दिली पाहिजे. कारण की इथं गोरगरिबांच्या लय समस्या वाईट आहे. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली, हा इथं कार्यक्रम घेतला. याच्या पुढं आम्ही चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करू आणि सर्व बुद्ध बांधवांच्या संगती राहून आम्ही जे चांगले कामं करू. एवढंच मी 2 शब्द मला बोलण्याची संधी दिली. मी इथंच माफी मागतो आणि आमच्या ताईला बी सांगतो की आमच्या ह्या झोपडपट्टी करताना किंवा ह्या एरिया करताना तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवा आणि आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकतो अशी इच्छा व्यक्त करतो. जय लौजी, जय भीम, जय महाराष्ट्र. तर सामाजिक बांधिलकी जपत गायकवाडपाडा हा समस्यामुक्त कसा होईल, जो समस्यांनी ग्रासलेला आहे त्याला मुक्त कसं करता येईल, हे देखील या क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीदिनी प्रबोधनातून सांगण्यात आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट बॉबी गायकवाड सोबत मी पूजा, उल्हासनगर.